नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. बघा, न्यू कनेक्शनसाठी रिक्वेस्ट कशी करायची, आपल्याला नवीन कनेक्शन कसं घ्यायचं त्याच्यासाठी आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. तर चला आपण आज फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती घेऊ. बघा समोरच्या पेजवरती तळोजा फेस्टमध्ये आता घराचं पोझिशन देणे सुरू झालेले आहेत. सेक्टर 34 आणि 36चं पोझिशन सुरू झालेलं आहे. घराची चाबी मिळाल्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिक म्हणजे MSEBसाठी नवीन मीटरसाठी आपल्याला अर्ज करावा लागतो. तो कसा करतात त्याची माहिती आपण बघणार आहोत. बघा, गुगल क्रोमवरती टाकलं न्यू कनेक्शन रिक्वेस्ट हे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला हे पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला बघा समोर आपल्याला नॉन इंडिव्हिज्युअल नावाचा ऑप्शन दिसते, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर बघा हा फॉर्म ओपन होईल. फॉर्म ओपन झाल्यानंतर बघा पहिलं ऑप्शन आहे कन्झ्युमर कॅटेगरी. त्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा LT सप्लाय. त्यानंतर सर्व्हिस रिक्वेस्ट म्हणजे तुम्हाला कोणतं कनेक्शन हवं आहे तर बघा न्यू कनेक्शन परमनंट हे ऑप्शन सिलेक्ट करा. डेट बाय डिफॉल्ट तुम्ही ज्या दिवशी भरसाल त्या दिवशी येऊन जाईल. GST नंबर ऑप्शनल आहे. फर्स्ट नेम मिस्टर मिसेस म्हणजे ज्यांच्या नावावरती आपल्याला कनेक्शन घ्यायचं आहे त्यांचं नाव पूर्ण लिहायचं आहे. बघा तिथे फर्स्ट मिडल आणि लास्ट नेम दिलेलं आहे. त्यानंतर ऑक्युपेशन सर्व्हिस टाकायचं जी असेल ते आपली. त्यानंतर कास्ट कॅटेगरीमध्ये तुम्ही काही ऑप्शन सिलेक्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. जे कनेक्शनची जी अमाऊंट आहे तेवढीच येते. बघा जेंडर मेल फिमेल जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. नियरेस्ट कन्झ्युमर नंबर बघा सर्व सेक्टरसाठी MSEB ऑफिसवाल्यांनी एकच नंबर दिलेला आहे. सेक्टर 21, 22, 27, 34, 36 कोणत्याही तळोजा फेस्टमध्ये. तर तो सर्व्हिस नियरेस्ट कन्झ्युमर नंबर हा एकच आहे. तुम्ही नोट डाऊन करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना हा नंबर तुम्हाला लागेल. बघा 028611084470 हा नोट डाऊन करा. नियरेस्ट कन्झ्युमर नंबर हा सर्वांसाठी एकच कन्झ्युमर नंबर त्यांनी सांगितलेला आहे. तो आपल्याला हा तिथे नियरेस्ट कन्झ्युमर नंबर आपल्याला एंटर करावा लागतो. बघा आणि फ्लॅट नंबर, सर्वे नंबर, सोसायटी नेम. बघा तुम्हाला जो अलॉटमेंट लेटरवर जो ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. आणि सोसायटी नेम बघा सोसायटी नेम स्वप्नसागर, दीपसागर, सुखसागर जे सेक्टर 34, 36मध्ये सोसायटींना जे नावं देण्यात आलेले आहे ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करावं लागेल. डिस्ट्रिक्ट आपला रायगड सिलेक्ट करावा लागेल. तालुका आपला पनवेल असेल. विलेज आपलं तळोजा पांचानंद असेल. बघा खूप सारे ऑप्शन दिसतात आपल्याला इथे. बघा आलं तळोजा पांचानंद आलेलं आहे. पिनकोड येईल आपला 410-208. बघा खाली AV असो बघा खाली दिसेल आपल्याला. बघा आले 410-208 हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मोबाईल नंबर तुम्ही एंटर करा जेणेकरून तुम्हाला OTP वगैरे येत जाईल आणि कोटेशनचे मेसेज वगैरे पुढे येत जातील. त्यामुळे ईमेल ऑप्शनल आहे. ईमेल तुम्ही टाका, नाही टाकला तरी चालेल, ऑप्शनल आहे. आधार नंबर, फोन नंबर पण आहे ऑप्शनल आहे. आणि तुम्ही या राईट साईडला जो माफ करा लेफ्ट साईडला जो ब्लँक बॉक्स दिसते ते आता तिथे तुम्ही क्लिक करा म्हणजे जो वरती ॲड्रेस टाकला तो तिथे फिलअप होऊन जाईल. तुम्हाला चेंजेस करायची काहीच आवश्यकता नाही. बघा आले सर्व ऑप्शन आलेले आहे इथे. बघा त्यानंतर आपल्याला टाईप ऑफ प्रेमायसिस ऑन इथे हे 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. कन्झ्युमर सब कॅटेगरी 14 रेसिडेंटल हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. बघा ॲक्टिव्हिटी टाईप रेसिडेंटल सिलेक्ट करा. ॲक्टिव्हिटी ग्रुप टाईप बघा 202 ग्रुप हाऊस हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ॲक्टिव्हिटी बघा आणि याच्यामध्ये लिहायचं आहे 2020-2002 पहिलंच ऑप्शन LT रेसिडेंटल हाऊस ॲग्रीमेंट चॉल. बघा याच्यामध्ये हे ग्रीन ऑप्शनचं आहे, तुम्हाला लागत असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता. बाकी मल्टिप्लिटी ट्रिपलिट सेकंडरी कन्झ्युमर नो हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. बघा प्लीज सेक्शन ऑप्शन तुम्हाला जर एका वेळेस जर पूर्ण प्रोसेसिंग फी भरायची असेल किंवा इस्टिमेट अलॉंग विथ प्रोसेसिंग बी भरायची असेल तुमच्या हिशोबावरती. प्रोसेसिंग बी भरली म्हणजे तुम्हाला फक्त आय थिंक 80 रुपयेच फी लागेल. त्याच्यानंतर मग तुम्हाला कोटेशनसाठी जी बाकीची अमाऊंट असेल ते भरावं लागेल. त्यामुळे दोन्ही एक वेळ भरायचे असेल तर तुम्ही ते दोन्ही एक वेळ भरू शकता 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून. बाकीचे ऑप्शन आहे ते नो आहे ते नोच राहू द्या, येथे काही करायचं नाही. बघा रिक्वेस्टेड लोड इथे लक्षपूर्वक ध्यान द्यायचा. LIGसाठी आपल्याला रिक्वेस्टेड जो लोड सांगितलेला आहे तो 2.2 टाकायचा आहे आणि EWसाठी 1.8. बघा ते 1.9 सिलेक्ट केले की बाय डिफॉल्ट डिमांड 2चं ऑप्शन बाय डिफॉल्ट येते. आणि LIGसाठी जर तुम्ही सिलेक्ट केलं तर 2.2 केलं तर बाय डिफॉल्ट ते 3चा आकडा येतो. बघा आला 3चा ऑप्शन. हां हे ऑप्शन तुम्ही तिथे चुकू नका कारण की LIG EWS वाल्यांसाठी हे महत्त्वाचं आहे.
बघा सप्लाय टाईप सिंगल फेज ओनली आणि इथं ब्लँक बॉक्स दिलेला आहे आय वी ॲग्री. इथे तुम्ही क्लिक करा आणि प्लेस तुम्ही जे तळोजा टाका आणि इंटर आणि OTP करा. बघा हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल. बघा समोर बघा नंतर हे पेज ओपन होईल. हे पेजच्या शेवटी खाली सेव्ह केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. बघा तुम्ही पहिल्यांदा ऑप्शन जर पहिले प्रोसेसिंग फी भरली तर तुम्हाला तेवढेच पैसे लागतील. तुम्ही फॉर्म भरताना जर सेकंड ऑप्शन जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला पूर्ण कोटेशन एस्टिमेटचे पैसे तुम्हाला भरावे लागतात. ऑप्शन 3-4 ऑप्शन असतात. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI पेमेंट, ऑनलाईन बँकिंग, नेट बँकिंग, जे तुम्हाला सुटेबल असेल ते तुम्ही पेमेंट तिथं ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही पेमेंट तिथे डन करायचं. डन केल्यानंतर तुम्हाला 2 दिवसांनी एक मेसेज येतो की तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करा. बघा डॉक्युमेंट अपलोड करा तिथे ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला या साईटवरतीच जाऊन तुम्ही तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर तुम्ही सेव्ह करताना जेव्हा तो ॲप्लिकेशन नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा. जेव्हा तुम्ही हे पेमेंट ऑप्शन करता तेव्हा तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर येतो. तो ॲप्लिकेशन नंबर जाऊन तुम्ही तुमचं स्टेटस काय आहे ते तुम्हाला याच साईटवरती गुगल क्रोमवरती जाऊन तुम्हाला न्यू कनेक्शन रिक्वेस्ट स्टेटस हे टाईप करून तुम्हाला ऑप्शन येते. तिथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला तिथं OTP टाकून तुम्हाला तुम्ही एकदा ते चेक करू शकता. ओके तुम्हाला हे चेक केल्यानंतर मग तुम्हाला तिथे 3 डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात. ऑप्शन येतो बघा एक तुम्हाला पोझिशनची रिसिप्ट आणि एक ते तुम्हाला बघा एक पोझिशनची रिसिप्ट, आधार कार्ड आणि एक जिथून आपण चाबी घेतो ते तुम्हाला तिथले अधिकारी एक ते लेटर देतात. असे 3 डॉक्युमेंट तुम्हाला हे 3 डॉक्युमेंट तिथे अपलोड करावं लागतात. अपलोड केल्यानंतर तुम्हाला 15 ते 1 महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे तुम्हाला मीटर कनेक्शन रूम आहे ज्या बिल्डिंगमध्ये तिथे मीटर कनेक्शन लावलं जातो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तुम्ही तुमच्या घरामध्ये वीजचं कनेक्शन आल्यानंतर तुम्ही तिथे राहायला जाऊ शकता. अशी ही सगळी प्रोसेस आहे. ही प्रोसेस तुम्हाला तिथे MSEBच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर स्वतःहून करावी लागते कारण तिथे कोणीही करून देत नाही. तिथले जे अधिकारी असतात तिथले जे वर्कर असतात की ते तुम्हाला म्हणतात की तुम्ही ऑनलाईन फॉर्म स्वतः मोबाईलवरती भरावं लागते. त्यामुळे तिथे फॉर्म भरताना तुम्हाला जवळपास अर्धा ते 1 तास लागतो. ही माहिती नसल्यामुळे तरी तुम्ही या व्हिडिओद्वारे तुम्ही घरी 1-2 वेळा ट्राय करा. ओपन फॉर्म करा. तिथे जे माहिती सांगितली ते घरी 1-2 वेळा तुम्ही फिलअप करून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्ही तिथे जेव्हा फॉर्म भरसाल त्यांच्यासमोर तर जवळपास तुमचे 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्ही मोबाईलवरून हा फॉर्म भरू शकता. आता सांगायची गोष्ट म्हणजे आणखी तुम्हाला जे कोटेशन रुपये किती लागतात त्याची माहिती मी सांगणार आहे. बघा LIG वाल्यांसाठी 32 ते 36 रुपये कोटेशन लागणार आहेत पूर्ण मीटरसाठी आणि EWS कॅटेगरीसाठी 22 ते 36 रुपये असे तुम्हाला कोटेशन लागणार आहे. बघा तर तुम्हाला ही दिलेली माहिती कळाली असेल. तुम्हाला जर ही माहिती दिली असेल समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये प्रश्न विचारा, आम्ही त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर देऊ. व्हिडिओला वॉच केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.